ध्वनी निर्मितीसाठी स्रोताचं काय आवश्यक असते? ध्वनी निर्मितीसाठी स्रोताचे कंपन आवश्यक. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या किती पट असतो? प्रकाशाचा वेग ध्वनीच्या 10.6 पट असतो. ध्वनीचा वेग केव्हा वाढतो? ध्वनीचा वेग तापमान वाढल्यास वाढतो. ध्वनीचा हवेतील वेग किती असतो? ध्वनीचा हवेतील वेग 340 मीटर प्रति सेकंड. व्हेरी गुड. प्रतिध्वनी किंवा इको साऊंड कशामुळे होतो? प्रतिध्वनी किंवा इको साऊंड ध्वनीचे अपवर्तन यामुळे होतो. ग्रीक भाषेत एम्बरला काय म्हणतात? ग्रीक भाषेत एम्बरला इलेक्ट्रॉन म्हणतात. ऋण प्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना काय म्हणतात? ऋण प्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना इलेक्ट्रॉन म्हणतात. 3/4 गुणिला बाजूचा वर्ग हे कशाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे? 3/4 गुणिले बाजूचा वर्ग हे समभुज त्रिकोणाचे सूत्र आहे. 1/2 गुणिला कर्णाचा गुणाकार हे सूत्र कशाच्या क्षेत्रफळाचं आहे? 1/2 गुणिले कर्णाचा गुणाकार हे समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. व्हेरी गुड. 1/2 गुणिला समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिला उंची हे कशाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे? 1/2 गुणिला समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुणिला उंची हे समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. व्हेरी गुड. आळूच्या पानात कोणता निरुपयोगी पदार्थ जमा होतो? आळूच्या पानात कॅल्शियम ऑक्झलेट हा निरुपयोगी पदार्थ जमा होतो. प्रत्येक वेळी आपल्याला किती रक्तदान करता येते? प्रत्येक वेळी आपल्याला 300 मिलीलिटर रक्तदान करता येते. अन्नातील तंतुमय पदार्थात काय असते? अन्नातील तंतुमय पदार्थात सेल्युलोज असते. मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म कणाला काय म्हणतात? मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म कणाला अणू म्हणतात. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी किती मूलद्रव्ये शोधून काढली? आजपर्यंत शास्त्रज्ञांनी 119 मूलद्रव्ये शोधून काढली. किती मूलद्रव्ये निसर्गातच आढळतात? 192 मूलद्रव्ये निसर्गातच आढळतात. किती मूलद्रव्ये आढळतात? 92. हां, व्हेरी गुड. 2015 मधील प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात कोणत्या नेत्याने भेट दिली? 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात बराक ओबामा या नेत्याने भेट दिली. व्हेरी गुड. कॅनबेरा, मेलबर्न, सिडनी हे शहरे कोणत्या देशात आहेत? कॅनबेरा, मेलबर्न, सिडनी हे शहरे ऑस्ट्रेलिया या देशात आहेत. एक दिवसीय क्रिकेट सामना किती षटकांचा असतो? एक दिवसीय क्रिकेट सामना 50 षटकांचा असतो. आय सॉ अ टॉल ग्रीन अँड हग ट्री या वाक्यात किती विशेषणं आली आहेत? I saw अ टॉल ग्रीन tree अँड हग ट्री. या वाक्यात 4 विशेषण आली आहेत. व्हेरी गुड. पाया आरचा वर्ग हे कशाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे? पाया आरचा वर्ग हे वर्तुळाचे सूत्र आहे. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97 आहे. चक्रवाढ व्याजाचे सूत्र कोणते रास काढण्यासाठीचे? चक्रवाढ व्याजाचे सूत्र P कंसात 1 अधिक R भागिले 100 कंस पूर्ण कंसाचा n. व्हेरी गुड. ऋण 5 व ऋण 6 यापैकी मोठी संख्या कोणती? ऋण 5 व ऋण 6 यापैकी मोठी संख्या ऋण 5 आहे. हवा, माती, पाणी, खनिज यांना कोणती साधन स्रोत म्हणतात? हवा, पाणी, माती, खनिज यांना अनविकरणीय साधन स्रोत म्हणतात. हवा, पाणी, अन्न यांना मानवाच्या कोणत्या गरजा म्हणतात? हवा, पाणी, अन्न यांना मानवाच्या प्राथमिक गरजा म्हणतात. व्हेरी गुड. हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमध्ये कोणत्या इंधनाचा वापर केला जातो? हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी वाहनांमध्ये CNG या इंधनाचा वापर करतात. व्हेरी गुड. इस्रायलमध्ये एकमेव नदीचं नाव काय? इस्रायलमध्ये एकमेव नदीचे नाव
गार्डन आहे. व्हेरी गुड. पाण्याचे साठे कसे आहेत? पाण्याचे साठे मर्यादित आहे. खूप छान. सिट डाऊन. वेगळा शब्द सांग. हवा, पाणी, माती, वनस्पती. वनस्पती. व्हेरी गुड. जागतिक जल दिन केव्हा असतो? जागतिक जल दिन 22 मार्चला असतो. पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. तलावाच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर काय शिंपडतात? तलावाचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर सेडिल अल्कोहोल शिंपडतात. तलावाचे का तलावाच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये? एकूण पाण्यात पैकी किती टक्के पाणी समुद्रात सामावलेलं आहे? एकूण पाण्यापैकी 97% समुद्रात सामावलेले आहे. व्हेरी गुड. वनस्पतीच्या वाढीसाठी कशाची आवश्यकता असते? वनस्पतीच्या वाढीसाठी प्रकाशाची आवश्यकता असते. प्रकाशाचा मार्ग कसा असतो? प्रकाशाचा मार्ग सरळ असतो. खूप छान. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्याला कोणते ग्रहण म्हणतात? पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्याला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला कोणते ग्रहण म्हणतात? पृथ्वीची छाया चंद्रावर पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. पृथ्वीची छाया चंद्रावर पडते त्याला चंद्रग्रहण म्हणतात. आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला काय म्हणतात? चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला कोणतं ग्रहण म्हणतात? पृथ्वीवर पडते तेव्हा त्याला सूर्यग्रहण म्हणतात. खूप छान. सप्तरंग एकमेकात मिसळल्यास कोणता रंग तयार होतो? सप्तरंग एकमेकात मिसळल्यास पांढरा रंग तयार होतो. खूप छान.